महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या मंगलमय प्रसंगी अनिल आकाराम खोब्रागडे परिवाराकडे आज आपल्या परिवारामध्ये बाबासाहेबांचं रूप आणि भगवंताचं रूप म्हणजे बाबासाहेबांची मूर्ती आणि भगवंताची मूर्ती या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचं आपल्या घरामध्ये आपण प्रतिष्ठापित करत आहोत. आपण केलेली आहे प्रतिष्ठापना बुद्धवचनाच्या द्वारा. तर हे आपल्या जीवनातील एक कुशलकर्म आहे, पुण्यकर्म आहे. आणि हे जे कुशलकर्म हे पुण्यकर्म आहे, या पुण्यकर्मामुळे आपल्या जीवनामध्ये नेहमी आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. बाबासाहेबांचा आदर्श आपल्या समोर असावा, भगवंताचा आदर्श आपल्या समोर असावा. कारण हे जे काही संपूर्ण सुखपूर्वक असं आपण जीवन जगत आहोत, हे संपूर्ण सुखपूर्वक जीवन बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे एक उपकाराची जाण म्हणून आपण भगवंताचं रूप, बाबासाहेबांचं रूप आपल्या घरामध्ये ठेवत असतो. एक आदर्श आपल्या समोर असला पाहिजे. एक आपल्या समोर जर आदर्श असेल, म्हणजे मनुष्याच्या समोर जर एक चांगल्या प्रकारचा आदर्श असेल आणि त्या आदर्शाला अनुसरून जर मनुष्य जीवन जगेल, तर बघा त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होऊ शकत नाही. मग तो आदर्श कसा असला पाहिजे, तो आदर्श कोणत्या सद्गुणाने युक्त असला पाहिजे. तर आपण ज्यांना आदर्श मानतो तर ते शीलवान, गुणवान, सदाचारी, नीतिवान असे असले पाहिजे. म्हणजे शीलवान आपला आदर्श असेल, गुणवान आपला आदर्श असेल, प्रज्ञावान आपला आदर्श असेल, तर आपल्या जीवनामध्ये त्यांच्यामध्ये असणारे जे काही सद्गुण असतात, त्यांच्यामध्ये असणारे जे काही चांगल्या गुणाचा वारसा असतो, तर त्या चांगल्या गुणांचा वारसा आपण आपल्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता बाबासाहेबांचं रूप आहे, भगवंताचं रूप आहे. खरं तर घरामध्ये मूर्त्या ठेवल्या म्हणजे आपण सुखी होऊ शकतो असं आहे का? असं आहे का? असं जरा विचार केला, समजून घ्या, तर मग ज्यांच्या घरामध्ये बुद्धमूर्त्या आहे ते लोक लय सुखी, आणि ज्यांच्या घरामध्ये बुद्धमूर्त्या नाही ते लोक लय दुःखी. असं झालं असतं. पण असं आहे का? असं बिलकुल नाही आहे. आपण जी मूर्ती स्थापना आपल्या घरामध्ये करत असतो किंवा महापुरुषांच्या मूर्त्या जेव्हा आपण आपल्या घरामध्ये ठेवत असतो, तर त्यांच्यामध्ये असणारा जो आदर्श आहे, त्यांच्यामध्ये असणारे जे सद्गुण आहे, तर ते सद्गुण माझ्यामध्ये सुद्धा यावे. त्या सद्गुणाचा वारसा मी सुद्धा माझ्या मनामध्ये निर्माण करावा. आणि त्यामुळे ते एक आदर्श आपल्या समोर आहे. एक आदर्श आपल्या समोर असला पाहिजे. आणि आदर्श जर आपल्या समोर असेल तर जीवन जगण्याची बघा एक प्रेरणा आपल्याला मिळू शकते. आणि त्यामुळे भगवंताच्या मूर्तीचा आदर्श आपल्या समोर असतो, बाबासाहेबांच्या मूर्तीचा आदर्श आपल्या समोर असतो. आणि जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपले आदर्श जर शीलवान असतात, गुणवान असतात, सदाचारी असतात, नीतिवान असतात, तर मात्र आपलं जीवन बघा सुखपूर्वक जगण्यासाठी आपल्याला त्या आदर्शांची मदत होत असते. आणि त्यांचे उपकार असं आपल्यावरती अनंत उपकार आहे. उपकाराची जाण आपण ठेवली पाहिजे. या संसारामध्ये उपकाराची जाण ठेवणारी लोक फार कमी आहेत असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे ज्यांनी आपल्यासाठी काही केलं, आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या कल्याणासाठी, तर त्यांचा आदर्श आणि त्यांचे उपकार आपल्या जीवनामध्ये असले पाहिजे. बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे बघा भगवंताला तर काय आपण बघितलं नाही. भगवंत तर 2600 वर्षापूर्वी होऊन गेले, परंतु बाबासाहेब अलीकडच्या काळामध्ये अनेक लोकांनी बाबासाहेबांना बघितलं, अनेक लोकांनी बाबासाहेबांना पाहिलं, अनेक लोक बाबासाहेबांच्या सहवासामध्ये राहिले. आणि त्यामुळे जे जे लोक बाबासाहेबांच्या सहवासामध्ये होते, ज्या लोकांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांची बघा उन्नती झालेली आहे, त्या लोकांची बघा प्रगती झालेली आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब आपल्यासाठी एक आदर्श आहे. आणि त्या आदर्शांचं पूजन करणे हे आपलं एक नैतिक असं कर्तव्य आहे. आणि मग आपले आदर्श बाबासाहेब आहेत, तर मग बाबासाहेबांनी आपल्याला जे सांगितलं ते सुद्धा आपण आचरण केलं पाहिजे, त्याचं सुद्धा आपण पालन केलं पाहिजे. त्यानुसार आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता घरामध्ये आपण मूर्ती स्थापना केली, बुद्धरूप ठेवलं, म्हणजे घरामध्ये मूर्त्या ठेवल्या म्हणजे सर्व काही संपलं असं बिलकुल नाही. आता आपली जबाबदारी आहे, कारण बुद्धरूप आपल्या घरामध्ये ठेवलं तर किमान आपण सकाळी उठून एक मेणबत्ती म्हणा, एक अगरबत्ती म्हणा, किंवा एक फूल म्हणा, अशा पद्धतीने बघा आपण रोज आणि रोज पूजा केली पाहिजे. म्हणजे त्यामुळे काय होतं की आपलं मन प्रसन्न असते.
आपलं मन आनंदी असते आणि प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने जेव्हा जेव्हा आपण कर्म करत असतो तेव्हा तेव्हा बघा आपल्या जीवनामध्ये यशस्वीता आपल्याला प्राप्त होत असते. नाहीतर मग असं होते बघा, मूर्त्या घरामध्ये आणल्या की मूर्त्या आपण एकदा कपाटामध्ये ठेवून देतो. मग पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल किंवा 14 एप्रिल असेल, विजयादशमी असेल, मग फक्त त्या दिवशी मग लोक असं म्हणतात, आज कोणी जर समजा मूर्त्या स्वच्छ करायला तर का हो मूर्त्या काऊन स्वच्छ करायला नाही, उद्या पौर्णिमा आहे. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशीच भगवंताला स्वच्छ करायचं, महिनाभर मग भगवंताला पाहायचं सुद्धा नाही. असं जर असेल तर कसं काय सुख प्राप्त होईल आपल्याला? होईल का सुख? असं बिलकुल नाही आहे. ते आदर्श आपले आहेत आणि त्यामुळे नेहमी आपण त्यांचं पूजन केलं पाहिजे. आपल्या नगरामध्ये विहार असेल तर आपण विहारामध्ये गेलं पाहिजे. किमान 1 तास स्वतःसाठी, अर्धा तास स्वतःसाठी, 10 मिनिटं 15 मिनिटं आपण स्वतःसाठी काढण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण जे काही जीवन जगत असतो तर हे जीवन आपल्या परिवारासाठी आपण जगतो, आपल्या आप्तेष्टासाठी, नातेवाईकांसाठी, पण स्वतःसाठी आपण किती वेळ देत असतो? ऐक ना, स्वतःसाठी आपण वेळ दिला पाहिजे. 10 मिनिटाचा वेळ स्वतःसाठी, मग 10 मिनिटं आपण स्वतः बसून पंचशील ग्रहण केलं पाहिजे. ऐक ना, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना आपण घेतली पाहिजे. म्हणजे असं थोडं 5-5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, 15 मिनिटं जर आपले स्वतःसाठी आपण दिले तर बघा आपलं मन प्रसन्न होते, आपलं मन आनंदी होते. आता बघा गेल्या 15 ते 20 मिनिटापासून तुम्ही बुद्ध वचन ऐकत आहात, आहे की नाही? तुम्हाला काही समजलं का मी काय म्हणलं ते? मी काय म्हणलेलं तुम्हाला काही समजलं का? तुम्हाला काहीच समजलं नाही. तुम्हाला समजलं? हा, त्यांना माहित आहे म्हणून त्यांना समजलं. ज्यांना माहित आहे त्यांना समजलं, ज्यांना माहित नाही त्यांना काही समजलं नाही. पण तरी सुद्धा तुम्ही शांततेने ऐकले की नाही? तुम्हाला समजलं नाही तरी तुम्ही शांततेनं ऐकलं, याचा अर्थ तुमच्या कानाला ते आवडलं, ऐकलं, तुमच्या कानाला ते प्रिय वाटलं. म्हणजे कानाला जर एखादी गोष्ट प्रिय वाटत असेल तर आपण ते चांगल्या प्रकारचं श्रवण करू शकतो. तुम्हाला जर असं म्हटलं की 15 मिनिटापर्यंत काहीही न बोलता इथे बसा, बसेल का कोणी? बसेल का कोणी? बिलकुलच बसू नाही शकत. कारण शांततेनं आपण बसू शकत नाही. मनुष्य प्राणी असा आहे की मनुष्य प्राणी शांत राहू शकत नाही, शांततेनं तो बसू शकत नाही. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाचं जे काही युद्ध आहे ते युद्ध आपल्या मनामध्ये होत असते. ऐक ना, त्यामुळे 2 लोक एकत्र जेव्हा येतात तेव्हा विचारांचं युद्ध चालू होत असते, ऐक नाही. मग चांगले लोक जर आले तर चांगल्या विचारांचं युद्ध सुरू होते आणि वाईट लोक जर एकत्र आले तर वाईट विचारांचं युद्ध सुरू होत असते. कारण मनुष्याचा तो स्वभाव आहे, मनुष्याचा तो स्वभाव धर्म आहे. 2 व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते संवाद साधतात, तेव्हा ते बोलतात, वार्ता करतात, चर्चा करतात. म्हणजे अशा पद्धतीने मनुष्याचा तो स्वभाव आहे. परंतु आपण बुद्धपूजेमध्ये बसलो आहोत आणि बुद्धपूजेमध्ये बसले असल्यामुळे आपण शांत बसलं पाहिजे. आपल्याला समजलं नाही तरी आपण ते शांतपणे ऐकून घेतलेलं आहे. आता मी जे बोलतो ते 26 वर्षापूर्वी बघा भगवंताची ती वाणी होती. भगवंताने स्वतः आपल्या मुखातून ते बुद्धवचन म्हटले. मी सुरुवातीला बघा तुम्हाला पंचशील दिलं, ऐक ना, 5 शील दिले तुम्हाला, ऐक. तर त्या 5 शीलाचा अर्थ होतो की मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो, मी संघाला शरण जातो. त्याच्यापूर्वी जे अरहंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, दुःखमुक्त आहेत, अशा भगवंताला मी शरण जातो असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे शरण जाणे म्हणजे काय? त्यांना अनुसरणे, त्यांचा स्वीकार करणे. मी बुद्धाचा स्वीकार करतो, मी धम्माचा स्वीकार करतो आणि मी संघाचा स्वीकार करतो. मी पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा 3 वेळा बघा असं आपण शरण ग्रहण केलं. त्याच्यानंतर आपण 5 शील केले. त्यामध्ये मी पानातिपाता, वेरमणी, शिखापदं, समाधी मी असं म्हटलं. त्याचा अर्थ असा होतो की माझ्या जीवनामध्ये मी कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हत्या करणार नाही, मी कोणत्याही प्राण्याला मारणार नाही, मी कोणत्याही प्राण्याला इजा करणार नाही, मी कुठल्याही प्रकारच्या प्राण्याला त्रास देणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. दुसरं शील आपण घेतलं, अदिन्न दाना वेरमणी शिखापदं समाधियामी. त्याचा अर्थ असा होतो की मला जर कुणी दिलं नाही किंवा माझ्या मालकीची जर ती वस्तू नाही तर ती वस्तूचा मी स्वीकार करणार नाही. आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये मी चोरीचं कर्म करणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. तिसरं शील आपण ग्रहण केलं, कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिखापदं समाधियामी. याचा अर्थ असा होतो की मी अनाचारापासून प्रावृत्त राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अकुशल कर्म, वाईट कर्म, जे पाप कर्म असतात तर ते पाप कर्म मी करणार नाही, अशी प्रतिज्ञा आपण घेतली. त्याच्यानंतर मुसावादा वेरमणी शिखापदं समाधियामी. म्हणजे मी खोटं बोलणार नाही, मी निंदानलस्ती करणार नाही,
मी चहाडी चुगली करणार नाही आणि मी व्यर्थ बडबड करणार नाही. म्हणजे वाणीचे कर्म त्यामध्ये सांगितले आहे. आणि 5वं सील सांगितलं आहे की सुरा मेर यमज्ज पमाद ठाणा वेरमणी शिखापदं समाध्यामी. म्हणजे मी कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन करणार नाही. मग दारू असेल, सिगारेट असेल, गांजा असेल, तंबाखू असेल, अफीम असेल, चरस असेल, एनिवे जे काही असेल, म्हणजे ज्या पदार्थामुळे, जे पदार्थ आपण सेवन केल्यामुळे, ग्रहण केल्यामुळे आपल्या मनाची मानसिकता आपली संतुलित राहत नाही किंवा आपलं मन आपल्या ताब्यामध्ये राहत नाही, अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं मी सेवन करणार नाही. हे 5 सील आपण ग्रहण केले. आता या 5 सीलाला ग्रहण करणारा मनुष्य जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये याचं आचरण करतो तेव्हा बघा त्या मनुष्याला सुख प्राप्त होते. आता हे जे 5 सील आहे हे मनुष्याच्या हिताचे आहे की नाही, मनुष्याच्या सुखाचे आहे की नाही, मनुष्याच्या कल्याणाचे आहे की नाही. मग ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन सुखपूर्वक मी जगलं पाहिजे, त्या मनुष्याने बघा या 5 सीलाचं आचरण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जो मनुष्य या 5 सीलाचं आपल्या जीवनामध्ये आचरण करतो, अनुसरण करतो, तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म बघा, मनुष्याचं मन आणि मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे विकार असतात त्या विकाराला नष्ट करण्यासाठी भगवंताचा बघा धम्म आहे. आणि त्यामुळे हे 5 सील आहे. या 5 सीलाचं आचरण केल्यामुळे आपलं मन परिशुद्ध होते, आपलं मन निर्मळ होते, आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आदी सर्व प्रकारच्या विकाराला आपण नष्ट करू शकतो. कारण मनुष्याचं जे जीवन आहे, तर मनुष्याचं जीवन सुख आणि दुःख या 2 गोष्टींचा संगम आहे. मनुष्याचं जीवन कसं आहे, सुख आणि दुःख या 2 गोष्टीचा संगम मनुष्याचं बघा जीवन आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये सुख येते, मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख सुद्धा येत असते. पण आपण जर विचार केला, आपण जर चिंतन केलं, मनन केलं, तर सुखी लोक जास्त आहेत की दुःखी लोक जास्त आहेत? दुःखी लोक जास्त आहे की नाही? संसारामध्ये दुःखी लोक जास्त आहे की नाही? म्हणजे आपल्या पावलोपावली ऐक ना, आपल्या परिवारामध्ये म्हणा, आपल्या मित्रमंडळीमध्ये म्हणा, आपल्या शेजारी पाजारी म्हणा, तर दुःखी लोकांची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते. आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तर काय म्हणतो, बरं आहे का, आहे की नाही, बरं चाललं ना. म्हणजे आपल्याला माहित आहे की बरं चाललेलं नाही. आणि त्यामुळे पहिला प्रश्न असा असतो बघा, भेटला मनुष्य, काय बरं चाललं. मग नवीन जर लग्न झालं, काय सुनबाई काय म्हणते, बरं आहे का, चांगली वागते ना, चांगली राहते ना, पोरगा आहे की ना, चांगला वागतो ना, चांगला बोलतो ना. म्हणजे असं आपण म्हणतो. कारण प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये बघा काही ना काही समस्या आहे, काही ना काही दुःख आहे, काही ना काही परेशानी आहे. त्यामुळे आपण सहज बोलतो की बरं चाललं का, कारण दुःखी लोकांची संख्या जास्त आहे. मग दुःखी लोकांची संख्या का आहे, कारण मनुष्य बघा म्हणजे त्याला कळतं की हे अकुशल आहे, हे वाईट आहे, हे चांगलं नाही आहे, तरी सुद्धा बघा मनुष्य करत असतो. कधी कधी प्राण्याकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजे बघा आपण, आहे की नाही. आता बकऱ्या होत्या खूप साऱ्या, बकऱ्या पाहिल्यामुळे मला एक उदाहरण आठवलं. जसं बकरी बाबळीचं बाबूळ झाड माहिती आहे की, बाबळीचं झाड बकरी खाते पाला. तुम्ही कधी असं ऐकलं का की एखाद्या बाबूळ 2 प्रकारचे असते, ऐक ना. एक साधी बाबूळ असते आणि दुसरी काटेरी बाबूळ असते, ऐक ना. आमच्याकडे तिला पिसाळी बाबूळ म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात, म्हणजे जिला जास्त काटे असतात, आहे की नाही. तर जे जास्त काट्याचे जे पानं असतात तिला पानं कमी असतात आणि काटे जास्त असतात. तुम्ही कधी असं ऐकलं का की एखाद्या बकरीने पाला खाता खाता काटा खाल्ला? कधी पाहिलं का तुम्ही, कधी ऐकलं का तुम्ही? असं बिलकुल नाही होत. का होत नाही, कारण त्या बकरीला माहित आहे, तेवढं तिला समजतं की पाला आपल्या हिताचा आहे, काटा आपल्या हिताचा नाही आहे. म्हणजे बकरीला समजतं बघा, प्राण्याला कधी कधी समजते पण माणसाला समजत नाही. ऐक ना, प्राण्यांची हत्या करू नको म्हणत तर लोक प्राण्यांची हत्या करतात. ऐक ना, चोरी करू नको म्हणत तर लोक चोरी करतात. अकुशल कर्म करू नको म्हणत लोक अकुशल कर्म करतात. खोटं बोलू नका म्हणत लोक खोटं बोलतात. ऐक ना, निंदानस्ती करू नका म्हणत लोक निंदानस्ती करतात. चहाडी चुगली करू नका म्हणत लोक चहाडी चुगली करतात. बाबा त्याला तेल मीठ लावून करतात. ऐक ना, चहाडी चुगलीचं समजा म्हणजे समजा एखादी गोष्ट इथं झाली तर ती गोष्ट समजा 10-12 लोकांपर्यंत जर गेली तर ती गोष्ट वेगळीच होऊन जाते.
ऐक ना, म्हणजे इथं जे सांगितलं ते सांगता 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 शेवटपर्यंत त्याचं रूप वेगळंच होऊन जाते. ऐक ना, म्हणजे तेल मीठ लावून लोक बघा सांगत असतात, चहाडी चुगली करतात, करू नको म्हटलं तरी केलं जातं, आहे की नाही. आणि नशापतन करू नका म्हटलं तरी सुद्धा केलं जातं. म्हणजे कधी कधी बघा मनुष्य आपल्या हिताचा आहे, आपल्या सुखाचा आहे, आपल्या कल्याणाचा आहे, हे लोकांना कळतं, हे लोकांना माहिती आहे, तरी सुद्धा बघा लोक तसं आचरण करत नाहीत. आणि त्यामुळे बघा परिणामतः दुःखी लोकांची संख्या जास्त आहे, सुखी लोक फार कमी आहे. कारण जे लोक हुशार असतात, बुद्धिवान असतात, आपलं काय हित आहे, आपलं काय सुख आहे, आपलं काय कल्याण आहे, आपण काय केल्यामुळे आपण सुखी होऊ शकतो, आपण काय केल्यामुळे आपलं पुण्य होऊ शकते, असं फार कमी लोकांना बघा समजतं. आणि ज्या ज्या लोकांना ही गोष्ट समजते तर ते लोक बघा सुखाच्या मार्गाने जीवन जगत असतात. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म बघा आपल्या हितासाठी आहे, आपल्या सुखासाठी आहे, आपल्या कल्याणासाठी आहे. कारण मनुष्याचं जीवन फार क्षणभंगूर आहे बघा. म्हणजे एवढं अल्प आयुष्य मनुष्याला म्हणजे प्राप्त झालेलं आहे. आता तर खूपच कमी आयुष्य आहे. पूर्वीच्या काळामध्ये तरी सुद्धा लोक बघा 100 वर्ष जगत होते, 120 वर्ष जगत होते, 130 वर्ष, 150 वर्ष. आता हळूहळू बघा लोकांचं आयुमान कमी होत चाललेलं आहे. आता ही जी नवीन पिढी आहे तर जास्तीत जास्त 50 ते 60 वर्षापर्यंत म्हणजे लोक कार्यक्रम सगळा आटपून जाते, आहे की नाही. म्हणजे आयुष्य फार कमी आहे. आणि आयुष्य कमी असल्यामुळे मग जेवढं मिळालेलं काही आपल्याला आयुष्य असतं तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगले कर्म केले पाहिजे, खूप पुण्यकर्म केलं पाहिजे, कुशल कर्म केलं पाहिजे. माझ्याकडून कुणालाही त्रास नाही झाला पाहिजे. मी जीवन जगत असताना मी तर स्वतः सुखी जगलोच पाहिजे, परंतु माझ्यामुळे या संसारामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीला त्रास नाही झाला पाहिजे, असं बघा आपण जीवन जगलं पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासारखं असणारं जे नातं असतं त्याला धम्म असं म्हटलं आहे. म्हणजे माणसाचं नातं आहे ना, मनुष्याचं नातं मनुष्यासाठी अत्यंत प्रेमाने असलं पाहिजे, आपुलकीने असलं पाहिजे, जिव्हाळ्याचं असलं पाहिजे, एकमेकांना समजून घेणारं नातं असलं पाहिजे. आपल्या परिवारामध्ये सुद्धा आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांच्या इच्छा आकांक्षा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेमकं कुणाला काय हवं आहे याची जाण आपण ठेवली पाहिजे. प्रत्येकाचं कर्तव्य म्हणजे संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्याने प्रत्येक मनुष्याचं जर कर्तव्य पूर्ण केलं तर जगामध्ये दुःख बिलकुल राहणार नाही, परिवारामध्ये बिलकुल दुःख राहणार नाही. पतीने पतीचे कर्तव्य जर केले, पत्नीने पत्नीचे कर्तव्य केले, मुलाने मुलाचे कर्म केले, ऐक ना, मुलीने मुलीचे कर्म केले, म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाची कर्म म्हणजे कामं जर व्यवस्थितपणे जर पूर्ण केले तर जगामध्ये दुःख राहणार नाही, परिवारामध्ये दुःख राहणार नाही. परंतु तसं होत नाही बघा, ऐक ना. आणि त्यामुळे आपले छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात, विवाद होतात, भांडण होतात, तंटे होतात. आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमुळे वाद विवाद भांडण तंटा झाल्यामुळे मग एकमेकांच्या मनामध्ये कलह उत्पन्न होतो, द्वेषाची भावना उत्पन्न होते, रागाची भावना उत्पन्न होते. आणि त्या रागामधून द्वेषामधून हळूहळू बघा वैरत्वाची भावना निर्माण होते. आणि परिणामतः मग मनुष्याच्या मनामध्ये राग उत्पन्न झाला, द्वेष उत्पन्न झाला, मोह उत्पन्न झाला तर मनुष्य बघा बेचैन होतो, दुःखी होतो, कष्टी होतो. कारण राग उत्पन्न आहे ना, रागाचा स्वभावच ते आहे. ऐक ना, रागाला भगवंताने अग्नी असं म्हटलं आहे, द्वेषाला भगवंताने अग्नी असं म्हटलं आहे, मोहाला भगवंताने अग्नी असं म्हटलं. अग्नीचा स्वभाव काय आहे, अग्नीचा धर्म काय आहे, स्वतः जळणे आणि इतरांना जाळणे. आता मेणबत्त्या लावल्या आपण, काडी अगोदर पेटली का नाही, अगोदर काडीला पेटवलं नंतर मग मेणबत्तीला पेटवलं. अगदी तशाच प्रकारे आहे राग. म्हणजे एखाद्या मनुष्याच्या मनामध्ये राग उत्पन्न झाला आणि एखादा मनुष्य रागिष्ट आहे तर असं आपण म्हणतो का किती प्रसन्न मनुष्य आहे, याच्या मनामध्ये राग उत्पन्न झाला, असं होते का? म्हणजे राग, ज्या मनुष्याच्या चित्तामध्ये राग उत्पन्न होतो तर तो प्रसन्न असतो का, आनंदी असतो का? द्वेष उत्पन्न झाला प्रसन्न असतो का, आनंदी असतो का? बिलकुल नाही. कारण ज्याच्या चित्तामध्ये राग उत्पन्न झाला तर तो रागाच्या द्वारा म्हणजे तो स्वतः जळत असतो, ऐक ना, तो स्वतः अगोदर जळत असतो आणि मग त्याचे परिणाम इतरांवर तो करत असतो. मग त्या रागामुळे तो इतरांना बोलतो, इतरांना मारतो, द्वेषामुळे बोलतो, द्वेषामुळे मारतो. आणि त्यामुळे बघा एकमेकांमध्ये वाद होतो, विवाद होतो, भांडण होतो, तंटा होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात
या राग अग्नीला, या द्वेष अग्नीला, या मोह अग्नीला आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो मनुष्य या राग अग्नीला, द्वेष अग्नीला, मोह अग्नीला नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो तर आपलं जीवन बघा सुखी समृद्धीने आपण जगू शकतो. आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्याचा उद्देश तोच आहे. बाबासाहेबांची प्रतिमा प्रतिष्ठापित करण्याचा तोच प्रयत्न आहे की बुद्धामध्ये असणारे जे सद्गुण आहे ना, भगवंताकडे बघितल्यानंतर, भगवंताच्या रूपाकडे बघितल्यानंतर असा कोणता मनुष्य आहे की त्याला राग उत्पन्न होईल, त्याला द्वेष उत्पन्न होईल, त्याला मोह उत्पन्न होईल. कारण भगवंत एवढे सुंदर आहे की ना, भगवंताचं रूप बघितलं तर आपलं मन प्रसन्न होते, आनंदी होते. म्हणजे भगवंताचं रूपच बघितल्याबरोबर जर आपल्याला एवढा आनंद होतो, एवढं सुख लाभते, तर मग भगवंताने सांगितलेल्या मार्गानुसार जर आपण जीवन जगलं तर किती सुख लाभेल आपल्याला, किती आनंद आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकेल. आणि त्यामुळे बघा सातत्याने भगवंताच्या धम्माला आपण जाणलं पाहिजे, भगवंताच्या धम्माला आपण समजून घेतलं पाहिजे. आणि बघा त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ज्या लोकांना असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आलं पाहिजे, तर त्या मनुष्याने या 5 शिलाचं बघा पालन केलं पाहिजे. तसं धम्म तर धम्मामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, धम्मामध्ये अनेक प्रकारचे तत्व सांगितले आहे. परंतु बेसिकली या 5 शिलाचं आपण आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की मी कधी प्राण्यांची हिंसा करणार नाही, मी कधीही चोरीचं कर्म करणार नाही, मी कधी अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म करणार नाही, मी कधी खोटं बोलणार नाही, निंदा नलस्ती करणार नाही, चहाडी चुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही, किंवा मी कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन करणार नाही. माझ्या कायद्वारा, माझ्या वाचेद्वारा आणि मनाच्या द्वारा मी खूप चांगल्या प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारचा संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये बघा केला पाहिजे. आणि जे लोक आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या सद्गुणाच्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी संकल्प करत असतात, तर त्या मनुष्याचं जीवन बघा सुखाच्या मार्गाकडे, दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल तो मनुष्य करत असतो. आणि त्यामुळे नेहमी सातत्याने आपल्या जीवनामध्ये आता बुद्ध रूपाची आपण प्रतिष्ठापना केली. आपल्या परिवारामध्ये एकत्र बसून आपण रोज पंचशील ग्रहण केलं पाहिजे. बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना आपण ग्रहण केली पाहिजे. आता सोपं झालं बघा, यूट्यूब आहे, यूट्यूबला तुम्ही जर पंचशील जर टाकला का लगेच पंचशील येते, बुद्धवंदना येते, धम्मवंदना येते, संघवंदना येते, सुत्तपठण येते, भिक्खूंचे प्रवचन येतात. आणि त्यामुळे बघा आता फार सोपं झालेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे जर बुक नसतील, पुस्तक नसेल, तर यूट्यूबला लावलं किंवा मोबाईलला लावून दिलं, आपण बसलो 5 मिनिटं शांतपणे ऐकलं, तर बघा ते आपल्या हिताचं सुखाचं होत असते. आणि त्यामुळे सातत्याने आपण कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, चांगलं कर्म करावं, दानकर्म करावं. या निमित्ताने परिवार दानकर्म सुद्धा म्हणजे चिवरदानाचं सुद्धा ही कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. कारण वस्त्र भिक्षूंना दान देणे, जसं आता ही मागच्या अंगावर चिवर आहे, ज्या उपासकांनी दान दिलं तर त्याचं असीम पुण्य आहे, महान पुण्य आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होत असते, प्रसंग येत असतो, तेव्हा आपण ते वस्त्र सुद्धा दान दिलं पाहिजे. जे काय आपल्याच्यानं दान कर्म करणं होते ते आपण दान कर्म आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने आपण कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, चांगले कर्म करावं. खोब्रागडे परिवाराचं मोठं पुण्य आहे की आज त्यांच्यामुळे गावामध्ये ताई सांगत होत्या की पहिल्यांदा भंतेजी आलेली आहे. हे मोठं पुण्य आहे बघा तुमचं, आहे की नाही? कारण तुमच्यामुळे भंतेजी या भागामध्ये, या गावामध्ये पहिल्यांदा म्हणजे आलेला आहे. 1956 बाबासाहेबांनी धम्म दिला, आहे की नाही? 1956 नंतर आज म्हणजे तुमच्या गावामध्ये जर भंतेजी येत असतील तर समजून घेऊ शकतो आपण की म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार किती कमी आहे. धम्माचा प्रचार जसा पाहिजे तसा नाही आहे. आणि त्यामुळे बघा जळगाव शहरामध्ये आपण आता फार मोठी जागा घेतलेली आहे. उमाळा या परिसरामध्ये 16.5 एकर बघा आपण शेती घेतलेली आहे. तिथे आपण मोठं ट्रेनिंग सेंटर निर्माण करत आहोत, भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण करत आहोत, उपासक उपासिका ट्रेनिंग सेंटर निर्माण करत आहोत, विपश्यना ट्रेनिंग सेंटर निर्माण करत आहोत, वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, येणाऱ्या काळामध्ये चांगल्या दर्जेदार शिक्षण असेल, मल्टीपर्पज हॉस्पिटल असेल. आणि एक आदर्श आपल्या सर्वांना राहावा या खानदेशामध्ये एक ऐतिहासिक काम 80 फूट बुद्धमूर्तींचं कार्य सुद्धा आपण करणार आहोत. म्हणजे अशा प्रकारे सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक
सर्वांगीण दृष्टिकोनातून आपल्या समाजाचं हित व्हावं, कल्याण व्हावं, त्यांचं मंगल व्हावं, त्यांना एक उन्नतीचा मार्ग प्राप्त व्हावा, यासाठी बघा खूप मोठ्या स्वरूपामध्ये आपण काम हाती घेतलेलं आहे. 16.5 एकर जागा आपण 1 कोटी रुपयामध्ये म्हणजे खरेदी केलेली आहे. आपण त्यांना 10 लाख रुपये दिले आहे. 90 लाख रुपये आपल्याला त्यांना द्यायचे आहे. या पुढच्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपण ते डील फायनल करणार आहोत, कारण आपल्याला वर्षावास हा तिथे करायचा आहे. येणारा हा वर्षावास माझा 20वा वर्षावास आहे आणि त्यामुळे त्या जागेवरती म्हणजे अत्यंत रमणीय, अत्यंत सुंदर अशा प्रकारचं ते जंगल आहे. त्या जंगलामध्ये जळगावपासून अजिंठ्याकडे जाताना केवळ 15 किलोमीटरपर्यंत आणि आपल्या जागेपासून अजिंठा 35 किलोमीटर आहे. म्हणजे सेंटर पॉईंटवरती आपण ती जागा म्हणजे खरेदी केलेली आहे. तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा तिथे यावं, भेट द्यावी. एक चांगल्या प्रकारचं कुशलकर्म, पुण्यकर्म आपल्या परिवाराकडून तिथे आपण करण्याचा प्रयत्न करावा. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी, कारण बाबासाहेब असं म्हणाले की बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे आपलं महान आणि कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. कारण बौद्ध धर्म हा मानवतावादी धर्म आहे. बौद्ध धर्म हा मनुष्याच्या मनाला आनंदी करणारा हा धर्म आहे, प्रसन्न करणारा धर्म आहे. आणि त्यामुळे सारा भारत मी बौद्धमय करेल ही बाबासाहेबांची संकल्पना होती. आणि त्यामुळे त्या संकल्पनेला अनुसरून आपण या आपल्या खानदेशामध्ये जळगाव शहरामध्ये काम करण्याचा संकल्प केला आहे. आपण सुद्धा त्या संकल्पामध्ये फुल नाही फुलाची पाकळी दान पुण्य करून आपला जो वाटा आहे, पुण्याचा वाटा, कुशल कर्माचा वाटा, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्याचा वाटा, प्रबुद्ध भारत निर्माण करण्याचा जो बाबासाहेबांचा संकल्प होता, तो संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सुद्धा सहाय्य करू शकता, मदत करू शकता. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी खोब्रागडे परिवाराने आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी आणि कल्याणासाठी आपल्या परिवाराला एक आदर्श निर्माण व्हावा, संस्कार निर्माण व्हावे, या दृष्टिकोनातून भगवंताचं रूप आणि बाबासाहेबांचं रूप आपल्या घरामध्ये सम्यक श्रद्धेच्या द्वारा आपण खरेदी केलं, त्याची प्रतिष्ठापना केली. ही अनंत असीम अपार असं पुण्य आपण संपादन केलं. या पुण्यकर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने खोब्रागडे परिवारांना, तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊन अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. म्हणावं साधू साधू.